लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे स्वातंत्र्य की फसवणूक? नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला खूप मॉडर्न वाटतो, पण त्याचे परिणाम मात्र तितकेच भीषण असू शकतात. तो विषय म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप. कायद्याने त्याला मान्यता दिली आहे, पण समाजात राहताना विशेष करून स्त्रियांच्या बाबतीत याचे काय परिणाम होतात, हे नातं खरंच स्वातंत्र्य देतं की आयुष्याची राखरांगोळी करतं? आज आपण यावर सविस्तर चर्चा करू. कायदेशीर बाजू आणि सामाजिक वास्तव्य आधी जाणून घेऊ. चला, आधी कायद्याचं बोलूया. कोर्ट काय सांगतं? 21 वर्षाचा मुलगा आणि 18 वर्षाची मुलगी संमतीने एकत्र राहू शकतात. त्यांना त्यांना घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत संरक्षण मिळतं. मुलांना वारसा हक्क पण मिळतो, पण कायदा फक्त नियम सांगतो. तुमच्या आयुष्याच्या सुरक्षेची गॅरंटी कोर्ट देत नाही. हे बघा, आता हे झालं कायद्याचं मत. पण प्रत्यक्षात बघा, जर उद्याच्याला त्या मुलानं त्या मुलीला धोका दिला, त्या परिस्थितीत त्या मुलीनं कोर्टामध्ये धाव घेत न्यायाची अपेक्षा ठेवत राहायचं आणि तिथं हेलपाटं घालून घालून पण तिला न्याय भेटल याची गॅरंटी कोणी द्यावी? लक्षात घ्या, समाजात आजही लिव्ह इनला लग्नाचा दर्जा नाहीये. समाज तुम्हाला एक्सेप्ट नाही करत आहे. जेव्हा एखादी मुलगी या नात्यातून बाहेर पडते, तेव्हा तिच्या चरित्रावर प्रश्नचिन्ह उठवले जातात. तुम्ही म्हणू शकता लग्नासारखं नातं म्हणून मिरवणं सोपं असतं बरं का. हे म्हणायला झालं. हे लग्न नाहीये. लग्नासारखं नातं असं समजून तुम्ही मिरवू शकता. पण ते तुटल्यावर उभं राहणं तितकंच कठीण होतं, हेही समजायला पाहिजे. हे लक्षात घ्या. यामध्ये मुलींचा मिसयूज होऊ शकतो खूप प्रमाणात. आता यातच एक छोटं उदाहरण देऊ शकतो. मानसिकतेचा खेळ कसा आहे बघा. समजा आजकाल प्रेमात असताना ना, मुलगा मुलगी प्रेमात असते त्या टायमाला एकमेकांच्या नावाचे टॅटू काढले जातात. तुम्ही बघितले असते. पण जेव्हा तेच प्रेम आटतं आणि तो मुलगा सोडून जातो, तेव्हा तेव्हा त्या टॅटूचं काय होतं? तो टॅटू पुसण्यासाठी किंवा बदलण्यासाठी दुसरी डिझाईन काढली जाते. हे कशाचं प्रतीक आहे? हे भीतीचं प्रतीक आहे. भीती ही आहे की उद्या दुसरं कोणी माझ्याशी लग्न करेल का? तिलाही माहिती आहे की जर तो टॅटू असेल तर दुसरा एक्सेप्ट नाही करणार. ही लपाछपी का करावी लागते माहितीये? कारण कुठेतरी आपल्याला माहित असतं की आपण चुकलो. कायदा तुम्हाला कितीही परमिशन देत असला तरी कायद्याला विवेक बुद्धीचा वापर होत नसतो. कायदा हा विवेक बुद्धीचा वापर करून काही कायदे केले नाहीत जात. तुम्हाला तुमच्या विवेक बुद्धीचा वापर करावा लागतो. कायदा तुमच्या स्वातंत्र्याचा विचार करतो, त्याच्या पाठीमागच्या होणाऱ्या परिणामांचा विचार नाही करत. तुम्हाला माहित असतं लिव्ह इन मध्ये राहिल्यानंतर त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे तुम्हाला माहिती असतात. इथे एखाद्याची गर्लफ्रेंड असेल, तिच्याशी जर एखादा पोरगा बोलला तरी मर्डर पर्यंत गोष्टी घडतात. एखाद्याची बायको एखाद्या संग बोलली तरी हाणामारी मारामारी होण्यापर्यंत जाते. बायकोला संशय घेऊन बायकोचा मर्डर होतो. आपण त्या त्या व्यवस्थेत जगतोय. आपली भारतीय मानसिकता ही अमेरिका इतकी प्रगत नाहीये की तिथं चालतं. तिथला व्यक्तीचं मानसिकता ब्रॉड माइंडेड आहेत. त्यांना चालतं, त्यांना फरक नाही पडत आहे. पण भारतीय समाजात फरक पडतो. त्याचे दुष्परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावे लागतात, हे लक्षात घ्या. महिलांचं नुकसान आणि प्रचारकी स्वातंत्र्य. काही उच्चभ्रू महिला म्हणजे ज्या उच्चभ्रू महिला लिव्हिंगचा मोठा प्रचार करतात, त्यांच्याकडे पैसा आहे, करिअर आहे, त्यांना फरक पडत नाही. पण ग्रामीण भागातील किंवा मध्यमवर्गीय मुली जेव्हा या स्वातंत्र्याच्या नावाखाली वाहत जातात ना, तेव्हा 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 त्या जास्त भरडल्या जातात, हे लक्षात घ्या.
शीलभंग आणि मानसिक छळ यात नुकसान कोणाचं होतं? शेवटी महिलांचं. तुम्ही अत्याचाराच्या बातम्या किती ऐकता? किती पाहिल्या असतील? लिव्ह मध्ये राहणाऱ्या मुलींची हत्या होते, त्यांना मारहाण केली जाते, तेव्हा या स्वातंत्र्य शिकवणाऱ्या महिला कुठे गायब होतात? त्यांच्या मदतीला काय येत नाहीत बरं या? महिलांना स्वातंत्र्य मिळलं पाहिजे याचा अर्थ हा नाही की त्यांना स्वातंत्र्य देण्याच्या नावाखाली त्यांना भ्रष्ट बनवणं. त्यांना स्वातंत्र्य देण्याच्या नावाखाली त्यांना सक्षम बनवणं सुद्धा होऊ शकतं. पण नाही. हे मुद्दामून लिव्हिंगचा प्रचार करून त्यांची मनं भटकवण्याचा प्रयत्न केला जातो. लग्नाची संस्था विरुद्ध लिव्हिंग. आपले आई वडील दोन परिवारांचा विचार करून लग्न लावून देतात. तरीही काही वेळा स्वभाव पटत नाही, पण लग्नात एक सामाजिक जबाबदारी असते, आधार असतो. लिव्हिंग मध्ये मात्र फक्त वापर होण्याची भीती जास्त असते. एकदा उद्देश पूर्ण झाला की तो जो प्रेम करणारा व्यक्ती आहे तुमच्यावर हात उचलायला मागे पुढे पाहत नाही, कारण त्याला कोणतीही कायद्याची भीती राहिलेली नसते किंवा सामाजिक बंधनही नसतं की कोणतरी येऊन बोलेल, काहीही बंधन नसतं. दुसरी गोष्ट, डिजिटल धोका. आजच्या काळात मोबाईलमध्ये खाजगी क्षण कैद करण्याची मोठी परंपरा आलेली. नातं असेपर्यंत सर्व काही ठीक आहे, पण वाद झाला तर काय होऊ शकतं? तेच फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करतो. लिव्हिंग मध्ये ही जोखीम सर्वाधिक असते, हे लक्षात घ्या. मुलींना कोणाच्या सांगण्यावरून किंवा कूल दिसण्याच्या नादात ना आपल्या आयुष्याचा खेळ करू नका. जो पुरुष तुमच्या शरीरापेक्षा तुमच्या मनाची काळजी घेईल, तो तुम्हाला भोग समजणार नाही तर शुद्ध चेतना समजेल, तोच खरा जोडीदार असतो. स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वतःला भ्रष्ट करू नका. समाजातील काही लोक तुम्हाला हवं ते बोलून भडकवतील, पण संकटात फक्त तुमचे आई वडीलच उभे राहतील. सावध राहा, स्वतःचा विचार करा. आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलींपर्यंत शेअर करा.